नाही, ती सकाळी येते, सकाळी निघते कधीतरी आणि रात्री कधीतरी येते. एवढं हेक्टिक चालू आहे, पण ती आनंदी आहे. तर मला त्यांनी विचारलं की तू खुश आहेस ना? मी म्हटलं हो, मी अगदी अगदी खुश आहे. अजून एक आईने हळूच विचारलं, तू हरीश दुधाडे खरंच असं आहे का? मला असं वाटतं की उलट तेच बक्षीस आहे माझं. जर आता लोकांना असं वाटत असेल की हा वाईट माणूस आहे, तर मी ते ऍज अ कॉम्प्लिमेंट, मला आता या कॉम्प्लिमेंटची सवय करावी लागणार आहे. पण त्याचबरोबर आणखी प्रोजेक्ट्स मी करतोय, जेणेकरून लोकांना हे कळलं की नाही, हा मुळात अभिनेता चांगला आहे. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन न्यूज शो मध्ये तुमचं स्वागत करते. आणि सन मराठीवर मी संसार माझा रेखीते ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आणि त्या मालिकेतील गोड कलाकार आहेत, जी फ्रेश अशी जोडी आहे, जी इतकी कमाल दिसते खरं तर स्क्रीनवर. ती जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सो सर्वात आधी तर कसे आहात आणि किती एक्साइटेड आहात? खूप मस्त आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत. खूपच छान वाटतंय. थांबलोय आम्ही 1 डिसेंबरसाठी की प्रेक्षकांची प्रतिक्रिया कशी असेल ह्याच्यासाठी हे ऐकायला. सो छान वाटतंय. येस, सो मालिकेतली जी अनुप्रिया आहे ती कशी नेमकी पाहायला मिळणार, म्हणजे भूमिकेबद्दल एकंदरीत काय सांगणार? जसं प्रोमो मध्ये मला दाखवलं गेलंय तशीच खूप पॉझिटिव्ह, खूप छान, खूप प्रेमळ कॅरेक्टर बद्दल. आणि असं सांगायचं झालं तर मला दीप्ती म्हणून मला तिकडे खूप लोकांची कनेक्ट होता येईल आणि मला खूप इमोट करायला मिळतंय. जरी ती सोशिक असली पण ती खूप पॉझिटिव्ह आहे आणि पुढे पुढे जाऊन खूप छान छान वेगवेगळे एलिमेंट्स पण आहेत त्याला जोडलेले. म्हणजे आता हा फक्त काय म्हणतात टीजर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, समथिंग लाईक दॅट. की खूप खूप छान छान गोष्टी आहेत पुढे जाऊन आणि खूप काही प्रेक्षकांपर्यंत म्हणजे काही चांगले संदेश पोचले जाणार आहेत. त्याचबरोबर की आमचं छान काम पण तुमच्यापर्यंत पोचलं जाईल. सर, तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं मी जे बोलणार आहे ते ऑलमोस्ट सगळे मुद्दे दीप्तीने कव्हर केले. सो मला विचारशील तर मी वाट बघतोय की एवढं डिफरंट कॅरेक्टर, काहीतरी वेगळ्या धाटणीचं पात्र मी प्ले करतोय. सो आता लवकरात लवकर ते 1 डिसेंबरला लोकांसमोर येऊ दे आणि लोकांना ते कसं वाटतंय. माझं उलट यावेळी मला जर लोकांचे खूप असे हे काय करतोय असे मेसेज आले तर मी yippee असं माझं होणार. भूमिका नोटीस केलीत ना नाही, कधीच कधी नाही. रागीट स्वार्थी कधीच नाही. माणूस असेल? सो तुम्ही किती जास्त एक्साइटेड आहात आणि तुम्हाला काही असं चॅलेंजेस आलेले का ही भूमिका आणि पात्र साकारताना? चॅलेंज, प्रत्येक पात्र हे नवीन चॅलेंज घेऊन येतं असं मला वाटतं. कधीच कुठलंच पात्र अभिनयामध्ये सोपं नसतं. अभिनय हा सोपा नाही. अभिनय करणं खूप डिफिकल्ट आहे आणि प्रत्येक वेळी ते करताना त्या पात्रांचे संस्कार एक नट म्हणून तुम्हाला तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर ते घ्यावे लागतात. मग ते चांगले असू दे किंवा वाईट असू दे, कुठेतरी 19-20 त्याचा फरक तुमच्या मनस्थितीमध्ये पडतो. पण तोच पडू न देणं, आणि म्हणून आम्ही ऍक्टर असतो की आम्ही आमचं रिअल लाईफ खूप सेफ ठेवतो. कारण प्रत्येकाला हे जमत नाही, तर लोक त्यांना वेडे म्हणतात. त्यांच्यासाठी वेगळा जागा असतात. पण हे डिफिकल्ट आहे, प्रत्येक पात्र डिफिकल्ट असतं आणि ह्यावेळी चॅलेंज म्हणून मी ते ऍक्सेप्ट केलंय. जसं मला दरवेळी सोपं काहीतरी करूया किंवा हे करूया असं न वाटतं, काहीतरी तिरसट काहीतरी करूया हा माझा कायम मोठो असतो. तर मला डेफिनेटली एक अविनाश, ह्या अख्ख्या प्रवासात अविनाश मला खूप काही शिकवून जाईल. अविनाश मला अभिनेता म्हणून खूप काही देऊन जाईल याची मला खात्री आहे. आणि बरोबर असलेले सहकलाकार एवढे गुणी आहेत, दिग्दर्शक एवढा उत्तम आहे, चॅनल एवढं चांगलं आहे. त्यामुळे फ्री हँड जर दिला तर जरा सुटता येतं, जरा मनमोकळेपणानं खेळता येतं आणि तेच माझ्या बरोबर चाललंय. सो आय एम व्हेरी हॅपी की चॅनलनी आणि या सगळ्यांनी माझा विचार केला की यार तू करू शकतोस अविनाश. येस, मालिकेत जी अनुप्रिया आहे ती आम्हाला कधी कणखर होताना दिसणार आहे का? कारण आता ना ती नवऱ्याच्या आज्ञेत असते सतत. सो अशी एक वेळ येणार आहे की जी अनुप्रिया एकदम कणखर दिसणार आहे, असं काही? नाही, काय ती आता नवऱ्याच्या आज्ञेत आहे कारण तिचं प्रेम आहे तिच्या नवऱ्यावर, तिच्या कुटुंबावर. आणि अशा स्त्रिया आहेत की आपण पण कुठे फार थोड्याशा अशाच आहोत की आपण जरी आपलं करिअर सांभाळतोय पण त्याचबरोबर पहिला विचार तुलाही येतच असेल ना, इकडे बघणाऱ्या सगळ्या स्त्रियांना येत असेल की बाबा घरी माझ्या मुलीने किंवा घरी भाजी आहे का, किंवा आता उद्या काहीतरी भिजवायचं म्हणजे उद्याच्यासाठी आज मी कडधान्य भिजवते असतोच ना. तर अनुप्रियाचं पण तसंच आहे. आणि पुढे जाऊन तेच मी म्हणते ना की पुढे जाऊन बरेचसे चेंजेस, बरेचसे ट्विस्ट येणार आहेत. पण त्या सगळ्यात तिचं एक मोठं कायम असणार आहे की तिचा संसार आणि त्या संसारावर असलेलं प्रेम कायम राहणार आहे. आणि स्टार्टिंगला असं आहे ना की
ती किती सोशिक आहे किंवा कसे वेगवेगळे चॅलेंजेस तिच्या समोर येतात किंवा अविनाश म्हणून एक वेगळं पात्र, वेगवेगळे त्याचे छटा कशा दिसतील त्यालाच जोडून अनुप्रिया त्या प्रत्येक छटांना किंवा प्रत्येक त्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करते एक स्त्री म्हणून हे दिसेल. पण त्याच्यानंतर पुढे जाऊन नक्कीच ती कणखर तिच्या पद्धतीने होईल, कारण तिचा तो गोड साधा चांगला स्वभाव ती सोडणार नाही. पण शेवटी ती शिकलेली आहे, खूप चांगल्या घरातली आहे. ती पुढे जाऊन ट्विस्ट बरेच येणार आहे. येस, खरं तर आपण म्हणतो की समाज बदललाय आणि जसे दिवस पुढे जात आहेत तसं बदल घडत जातोय, पण कितीतरी अशा गोष्टी आहेत ना खरं तर त्या होत नाहीत. आणि हे जे मालिकेत जे दाखवत आहे ते रिअल आयुष्यात सुद्धा बऱ्याच जणांच्या आयुष्यात घडत असतात. सो ही मालिका त्यांच्यासाठी कशा प्रकारचा आरसा असणार आहे, तुम्ही दोघंही काय सांगाल त्याच्याबद्दल? आता तूच म्हणालीस की असं बरंच आता घडतं आहे, आपल्याला पण न्यूजमध्ये आणि सोशल मीडिया द्वारे आपल्याला कळते की असे बरेचसे केसेस झाले आहेत पुण्याला, कोल्हापूरला. आता पण आता रोहिणीताईने सांगितलं की अजून एक केस झाली. सो हे सगळं घडतं बंद दरवाजा मागे घडतं, कारण त्या बेडरूम मध्ये त्या नवरा बायको मध्ये काय नातं असतं किंवा त्यांच्यामध्ये काय चाललेलं असतं ना हे आपल्याला कळत नाही. आपल्याला दिसताना एक वेगळं चित्र असतं. सो एक स्त्री म्हणून मला त्याचा त्रास होतो ऍक्च्युली. आणि जेव्हा सीन करताना पण अनुप्रिया म्हणून मी तो विचार करते तेव्हा खरंच माझ्या डोळ्यात जेन्युइनली पाणी येतं. त्या दिवशी आम्ही एक सीन करत होतो तेव्हा असं झालं ना, मी हळूच अशी चप्पल उचलली आणि हरीशला असं असं केलं. म्हणजे काय, हरीशला नाही केलं, ते अविनाशला केलं की इतका राग आला मला. पण हे सगळं घडतं आहे ना, तर आपल्याला तेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. जरी सेम टाईपची स्टोरी लाईन असेल तसंच असेल, पण आर्टिस्ट वेगळे आहेत. सो किती आम्ही छान प्रकारे ते आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो हे आमच्यासाठी एक टास्क आहे. बरोबर. सर काय सांगा? ते मला असं वाटतं की ती जी उचललेली चप्पल आहे, मी एक दिवस ती माझ्याकडे फेकून मार इथपर्यंत तिला चिडवे आणि मग ती चप्पल मी फ्रेम करून घरात लागेल, घरात सगळ्यात मोठा अवॉर्ड माझ्यासाठी असेल. सो नाही, ही जसं म्हणाली त्याला मी 100% सहमत आहे की आम्ही जे करतोय, जे आपण टेलिव्हिजन किंवा कुठल्याही कलेमधून आपण दाखवायचा प्रयत्न करतो तो समाजाचा आरसा असतो, पण आम्ही त्यातून सोल्युशन देण्याचा पण प्रयत्न करतो. कारण आमच्याकडे रोहिणी निनाव्यांसारख्या एक एक्सपिरियन्स रायटर आहेत ज्यांना बायका, त्यांच्या समस्या, त्यांनी बायकांसाठी केलेले विचार, त्यांचा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये 2 लाखाहून अधिक बायका आणि त्यांचे प्रॉब्लेम्स त्या शेअर करतात. सो मला असं वाटतं की त्यांचे इतकी उत्तम एक्सपिरियन्स्ड आणि प्रगल्भ लेखिका या शोला लाभली. त्यामुळे पहिली गोष्ट आम्हाला हा प्रश्नच पडत नाही की हे घडत असेल की नाही, कारण आम्हाला माहिती आहे हे घडतं. कारण आम्हाला जेवढं नॉलेज आहे, आम्ही जेवढं ऐकतो त्यापेक्षा 10 पटीने 100 पटीने जास्त ताईंकडे नॉलेज आहे आणि त्या ऐकतात. आणि हे यातले मॅक्सिमम किस्से खरे आहेत. म्हणजे ते खूप रेअर किस्से असतील जे ऍड ऑन करून, म्हणजे किस्सा 50% असेल तर आम्ही 60% करत असू टू शो. कारण एक मालिका आहे, जरा आपल्याला एक्झॅजरेटेड परफॉर्म करावं लागतं, ऑन द टॉप करावं लागतं. पण हे किस्से खरे आहेत. आजपर्यंत मालिकेमध्ये आम्ही जेवढं शूट केले त्यातला एकही किस्सा खोटा नाही. भले त्या माणसांची नावं आम्ही रिव्हील करू शकणार नाही कदाचित, पण हे किस्से खरे आहेत आणि याचे प्रूफ्स आहेत. तुम्हाला हवे असेल तुम्ही रोहिणी निनावांना विचारू शकता. सो आहे ना, घडतंय ना, त्यातूनच हे पात्र असं आहे की जे ह्याही परिस्थितीत एक दीपस्तंभासारखं खंबीरपणे उभं कसं राहायचं. सो ही एनर्जी हे पात्र देतं. आणि कुठेतरी मला असं वाटतं की कुठल्याही कलाकृतीमधून प्रेक्षकांनी पॉझिटिव्ह काहीतरी घ्यावं. सो हे ते पात्र आहे ज्यातून तुम्ही काहीतरी घ्या. माझ्याकडून एवढंच घ्या की असं वागायचं नाहीये तुम्हाला, असं अविनाश जे करतो ते चूक आहे. आणि जर तुम्ही कुठे मला रिलेट करत असाल तर मीच तुम्हाला सांगतो तुम्ही चुकताय. जर असं तुम्ही वागत असाल तर तुम्ही चुकला आहात. तुझ्याकडे येईन ताई. खरं तर तुझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती तुला हे असं जेव्हा त्यांनी पहिला प्रोमो वगैरे काही बघितला असेल तेव्हा, तुझ्या नवऱ्याची, तुझ्या मुलीची आणि तुझ्या सासूची? नवरा म्हणाला, कमाल तू तोडणार आहेस. अरे खूप रडणार आहेस ना तू. म्हटलं अरे वेगवेगळ्या प्रकारे रडते मी, वेगवेगळ्या इमोशन्स. कारण हे बघ, रोज रडलं की असं होईल की अरे रडी आहे, असं नाही हो की नाही. पण ते समजून उमजून रडते मी किंवा नाही रडते. माझ्या नवऱ्याचं हे रिॲक्शन होतं. मुलगी म्हणाली की तेच जे मी सगळ्यांना सांगितलं की अरे आई तू छान दिसतेस का. म्हटलं म्हणजे मी छान दिसायला नाही हवं का तुला? नाही नाही, तू एकदम सोशिक दिसतेस, पण त्यात पण तू प्लेझेंट आणि छान दिसतेस. आणि आई म्हणाल्या की मला माझ्या मैत्रिणींकडनं खूप चांगला प्रतिसाद झाला. आणि कसं चालू आहे दीप्तीचं? तर आई म्हणाली माहित नाही, ती सकाळी येते, सकाळी निघते कधीतरी आणि रात्री कधीतरी येते, एवढं हेक्टिक चालू आहे, पण ती आनंदी आहे. तर मला त्यांनी विचारलं की तू खुश आहेस ना? मी म्हटलं हो, मी अगदी
अगदी खुश आहे. अजून एक आईने हळूच विचारलं, तू हरीश दुधाडे खरंच असं आहे का? मी म्हटलं नाही, एक नंबरचा फन, ही सो फन लव्हिंग आणि काळजी घेणारा आणि सगळ्यांची काळजी घेतो सेटवर, असं आहे. तर अजिबात असं नाहीये. नाही म्हणजे तुम्ही छान दोघं मज्जा येते म्हणजे तुम्ही छान सीन्स करत असाल, ही तिघांची प्रतिक्रिया होती. म्हणजे तू आता ही भूमिका जी करणार आहेस त्याला तू रडायच्या सीनला ग्लिसरीन वापरणार नाहीये. मी कधीच ग्लिस वापरत नाही. हो, मी नाहीच वापरत. तो माझा एक ऍक्टर म्हणून ती माझी प्रोसेस आहे काम करण्याची, माझी स्टाईल आहे. कारण ते फील जर मी नाही केलं ना तर ते कॅमेरा थ्रू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार नाही. आणि माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे कॅमेरा आहे. जेव्हा कॅमेरा समोर आला ना की संपलं माझं. त्यामुळे त्या सीनच्या वेळेला पुढचा सीन, मागचा सीन, त्याच्या आधी काय झालंय त्याचा सीन, त्याची कंटिन्युटी काय, हे मला असिस्टंट सांगतात. पण त्याच्या आधी मला माहिती असतं, पण माझं तेवढं लक्ष असतं आणि मी कधीच ग्लिस कधीच नाही वापरत. तरच ते येतं, नाहीतर ते येत नाही. आणि ते प्रेक्षकांपर्यंत मला हवंय की ही मालिका, माझं हे पात्र अनुप्रिया हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं. कारण आतापर्यंतच्या माझ्या प्रत्येक मालिकेवर, प्रत्येक कॅरेक्टरवर त्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि खूप प्रेम केलं. आणि मला हवं त्यासाठी रडणारे पण वेगवेगळ्या छटा असणार आहेत, पण ती स्ट्रॉंग पण आहे. अगदी शेवटालाच येते. खरं तर एक प्रत्येक जो कलाकार असतो ना तो कोणतरी स्ट्रगल करून वरती आलेला असतो. सो तुम्हाला जो तुमचा मागचा काळ आठवतो आणि आता तुम्हाला इतकं प्रेक्षकांचं प्रेम मिळते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येकाचा स्ट्रगलिंग परफॉर्म, मला असं वाटतं की तो स्ट्रगलिंग काळ आहे ना, तोच खरा काळ होता आणि तोच खरा शिकवणारा काळ होता. कारण की आता कसं होतं, आता दीप्तीने एखादी रिएक्शन दिली किंवा हरीशचा, आम्ही दोघांनी एखादा सीन केला तर असं होतं की अरे वा, नाईस, व्हेरी नाईस, छान केला. पण ते कुठेतरी आमच्या मनात असतं की हो, मी 80% केला, 20% मी करू शकलो असतो. किंवा कधी कधी असं वाटतं की हा 100% झाला का रे, मग आम्ही एकमेकांकडे बघतो. तो जो काळ होता ना, तिथे आम्हाला फक्त हिनवणारे किंवा शिकवणारी माणसं होती. दोन्ही माणसं आपले गुरु असतात. असं म्हणतात, असं निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे जो हिनवतो तो फार खरा असतो, कारण त्याचं मनापासून म्हणणं असतं तू वाईटच आहे. आणि जो शिकवतो तो तुम्हाला सतत ते सांगत असतो की हे चुकलंय, तो कधीच तुम्हाला चांगला म्हणत नाही. सो आता ती माणसं कमी झाली कुठेतरी असं वाटतं. आता ती माणसं शोधावी लागतात असं वाटतं. सो मला कायम तो काळ आवडतो, स्ट्रगलिंग पिरियड. अगदी. त्याच्यामुळे की ती लोक किंवा तो काळ हे आपल्याला खूप शिकवून जातं. आणि ऍज आर्टिस्ट तुम्ही रोज काही ना काहीतरी नवीन शिकत आहात आणि शिकतच राहणार आहात. तर मला माझ्या आईचं एक वाक्य आठवतं की जेव्हा मी चाइल्ड आर्टिस्ट होते आणि एकदम म्हणजे तेव्हा एपिसोडिक मालिका असायच्या, तर मी म्हणायचे मम्मी मला नाही करायचंय ग हे, काय मी तिकडे जाणार आणि नाही, मला बोर होतं. आणि मुळात डान्सर असल्यामुळे मला ह्याच्यात काही करायचं नव्हतं. ती म्हणायची दीप्ती, थेंबे थेंबे तळे साच, तू हिरोईन नाहीयेस, होशील कधीतरी, पण तू जे देशील ना ते एकदम 100% दे. आणि आता त्या काळामुळे आम्ही आता काय शिकलोय माहितीये का, एक सांगायचं मला. कारण आता आम्ही दोघं समोर आहोत, आम्ही सीन करतो ना तेव्हा जर मी हे केलं ना तर त्याचं हे येतं, हे केलं ना तर माझं हे येतं. कळलं तुला? ऍक्शनला रिॲक्शन हा त्या काळामुळे, त्या एक्सपिरियन्समुळे आलेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला सीन करताना मजा येते, आम्हाला मुळात दोघांना. म्हणजे हरीश समोर असेल किंवा हरीशच्या वतीने पण मी म्हणू शकते की मी जेव्हा समोर असेल किंवा दीप्तीवर असेल, आम्हाला मजा येते. आम्हाला माहितीये तो सीन चांगला होणार. जिकडे मला एकही वाक्य नसेल तरी हरीशला माहितीये की मी तिकडे इमोट करणार आहे, किंवा हरीश जिकडे असेल त्याला करायचं, मी त्याला सांगते फ्री हँड देते, तू कर तुला काय हवं. सो तो एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवून आम्ही त्या सीन कडे एकदम 100% देतो. हे फक्त आणि फक्त त्या काळामुळे किंवा त्या एक्सपिरियन्समुळे आहे. येस, खरंच. मला खरं तर तुम्हाला बोलायचंय, आता तुमचा सिरियल प्रचंड चालणार आहे, त्या बायका बघून बोलणार आहे आईचा नवरा किती कुचका आहे ना. असं तुम्हाला या गोष्टीची आता तयारी करायची आहे, कारण तुम्ही कधी बाहेर कुठे गेला तर तुम्हाला अशा रिॲक्शन येणारच आहे. तर तुम्ही किती तयारी केली आहे त्या गोष्टीची? मी पूर्ण तयारी केली. म्हणजे मला असं वाटतं की उलट तेच बक्षीस आहे माझं. जर आता लोकांना असं वाटत असेल की हा वाईट माणूस आहे, तर मी ते ऍज अ कॉम्प्लिमेंट, मला आता या कॉम्प्लिमेंटची सवय करावी लागणार आहे. पण त्याचबरोबर आणखी प्रोजेक्ट मी करतोय, जेणेकरून लोकांना हे कळावं की नाही, हा मुळात अभिनेता चांगला आहे. हा वेगवेगळ्या भूमिका करत असतो. आणि मला असं वाटतं आजपर्यंत लोकांनी केलेलं प्रेम आणि लोकांनी ज्या पद्धतीनं मला समजून घेतलंय, ज्या पद्धतीनं प्रेम केलं, जसं प्रेक्षकांनी मला सांभाळलंय, तर मला नाही वाटत ते माझ्यावर चिडतील, रागवतील. ते अप्रिशिएटच करतील की
तू जे करतोस ते खूप भारी करतोस आणि तुझ्यासारखं दुसरं कोणी नाही करू शकत. सो हा कॉन्फिडन्स आहे लोकांचा आणि तो माझाही कॉन्फिडन्स आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगू? आता तुझं अम, माहितीच होतं. 1 डिसेंबर पासून मी संसार माझा रेखिते ही आमची मालिका येते तुमच्या भेटीला. दररोज रात्री 9:30 वाजता फक्त आणि फक्त सन मराठीवर. नक्की पहा आणि पहा आधी आणि मग प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. हा तर पाहायला विसरू नका मी संसार माझा रेखिते. सोमवार ते रविवार बरं का, म्हणजे रोज टेलिकास्ट होणार आहे रात्री 9:30 वाजता फक्त सन मराठीवर. येस, थँक्यू. तुमच्याशी बोलून खूप Thank छान you. वाटलं आणि तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू Thank you, आणि thank you. थँक्यू तुला की तू इतके छान छान वेगवेगळे प्रश्न विचारलेस आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू.